महाराष्ट्रात अतिवृष्टीनं अक्षरशः थैमान घातलंय। शेतकऱ्यांचं पीक काय, घर, शेती सगळंच पाण्याखाली गेलंय। अशातच शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी अशी मागणी होत असतानाच सरकारची एक मोठी अपडेट समोर येते। आणीबाणीच्या काळात शेतकऱ्यांना फार्मर आयडी शासनानं आता बंधनकारक केलाय। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे झालेत आणि त्यांच्याकडे शासनमान्य फार्मर आयडी नाहीये त्यांना आता मदत मिळणार नाहीये। तोच आयडी कसा काढायचा, या फार्मर आयडीने शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे याचीच माहिती अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राची ॲग्रेस्टिक ही योजना राबवण्यात येते। या योजनेचा 29 एप्रिल 2025 मध्ये GR काढण्यात आला होता। या योजनेनुसार नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी कंपल्सरी करण्यात आलाय। पंचनामे करतानाही त्यामध्ये फार्मर आयडी विचारला जातोय, त्यामुळे आता तो किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला कळलंच असेल। आता नेमका हा फार्मर आयडी कसा काढायचा ते पाहूया। सगळ्यात आधी तुम्हाला mhfr.agrestic.government.in या वेबसाईटवर जायचंय। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे क्रिएट न्यू युजर या ऑप्शनवर क्लिक करायचंय। तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल। तो OTP तिथे सबमिट करून पुढे असलेली सगळी माहिती भरून तुम्ही तुमचा फार्मर आयडी क्रिएट करू शकता। मग वाट कसली बघताय, आजच तुमचा फार्मर आयडी क्रिएट करून घ्या आणि ही माहिती जास्तीत जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना फार्मर आयडी क्रिएट करायला मदत करा। तसंच आमच्या चॅनलला अशाच माहितींसाठी फॉलो करायला विसरू नका।